स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये। आज आपण परीक्षेच्या उद्दिष्टाने महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 3 ते 5 सेकंद मिळतील। भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? पर्याय क्रमांक बी कोलकाता उच्च न्यायालय। आता याच्या अधिकार क्षेत्रामध्ये लक्षात राहू द्या, पश्चिम बंगाल व राज्य पश्चिम बंगाल हे राज्य आहे कशा म्हणजे याच्या अधिकार क्षेत्रामध्ये। आणि दुसरं महत्त्वाचं लक्षात राहू द्या, अंदमान व निकोबार हे बेट हा केंद्रशासित प्रदेश कोणते? अंदमान आणि निकोबार हे केंद्रशासित प्रदेश याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कळतं। चला पुढचा प्रश्न पाहू। सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक कोण करतो? पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय किती असते? निवृत्तीचे वय किती असते? पर्याय क्रमांक ए 65 वर्ष। मास्तर हा 65 वर्ष आम्हाला माहिती आहे, पण जर तुम्हाला प्रश्न आला आता सर्वोच्च न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा आला तर उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे ते किती आहे? 62 वर्ष। मग 62 वर्ष उच्च न्यायालयाचे बरं का न्यायाधीशाचे। चला पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? पर्याय क्रमांक सी देवेंद्र कुमार उपाध्याय। संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवण्यात आली आहे? कोणावर सोपवण्यात आलेली आहे संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी? पर्याय क्रमांक बी CISF। आता CISF चा अर्थ काय आहे? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स। अगोदर कुठं होतं हे? दिल्लीच्या पोलिसकडे संसदेची सुरक्षेची सांभाळण्याची जबाबदारी होती, दिल्लीच्या पोलिसांकडे। आता कोणाकडे आलेली आहे संसदेची सुरक्षेची जबाबदारी? CISF। चला पुढचा प्रश्न पहा। भारतातील पहिले डिजिटल जिल्हा ई न्यायालय केव्हा सुरू करण्यात आले? मास्तर आम्हाला प्रश्न माहिती आहे, उत्तर माहिती आहे? हां, पर्याय क्रमांक बेसिक प्रश्न बरं का, इम्पॉर्टंट आहे पण बेसिक प्रश्न पण आहे, इम्पॉर्टंट पण आहे परीक्षेच्या उद्दिष्टानं। पर्याय क्रमांक ए 2010ला। औरंगाबाद खंडपीठाची स्थापना केव्हा झाली? क्रमांक बी 1981। पण आता जरा फक्त तारीख विचारली तर गोंधळ करायचा नाही, तारीख विचारली तर त्यांना तारीख सांगायची 27 ऑगस्ट। ठीक आहे, 27 ऑगस्ट 1981 रोजी खंडपीठाची स्थापना करण्यात आली। चला 27 ऑगस्ट 1981। पुढचा प्रश्न पहा, कोणत्या संघराज्य स्वतंत्र उच्च न्यायालय अस्तित्वात आहे? पर्याय क्रमांक आहे दिल्ली। पुढचा प्रश्न पहा, भारतात सध्या एकूण किती उच्च न्यायालय आहेत? एकूण किती उच्च न्यायालय ते सांगायचं। पर्याय क्रमांक डी 25। आता अनुच्छेद 214 नुसार प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आलेली आहे। 214 अनुच्छेद 214 नुसार महत्त्वाचं बरं का, याच्यावर येऊ शकतो प्रश्न किंवा हा एक प्रश्न येऊ शकतो किंवा हा एक प्रश्न येऊ शकतो। 214 अनुच्छेद नुसार देशातील पहिले दिव्यांग न्यायालय कोणत्या शहरात आहे? पर्याय क्रमांक सी पुणे। भारताच्या नवीन संसदेचे लोकसभा व राज्यसभेचे आसन किती आहे? पहा या शब्द पकडायचा बरं का, आसन किती आहे? परीक्षेला गोंधळ करायचा नाही, आसन किती आहे ते सांगायचं। पर्याय क्रमांक ए लोक 888, राज्य 384। आता या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे समजून घ्या। मी या ठिकाणी काय करतो, जुने सांगतो, जुने या ठिकाणी नवीन। आता या ठिकाणी नवीन जुने पहिले किती होते? 552, आता किती आहे? 888। कशामध्ये? लोकसभेमध्ये। आणि या राज्यसभेमध्ये पहा, राज्यसभेमध्ये अगोदर किती होते? 250, आता किती आहे? 384। 888 म्हणजे काय झालं? जुने, हे झालं नवीन। म्हणजे तुम्हाला जुन्यावरती पण प्रश्न येऊ शकतो आणि नवीनवरती प्रश्न येऊ शकतो। महत्त्वाचा प्रश्न आहे, महत्त्वाचा, डोक्यात फिट करा। काय सांगितलं तुम्हाला? जुने किती? 552 होते अगोदर, आता 888 आता झाले। अगोदर 250 होते राज्यामध्ये, आता 384 राज्यसभा। चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत? महाराष्ट्र राज्यात किती जिल्हा व सत्र न्यायालय आहेत? पर्याय क्रमांक ए 29। भारतीय सर्वोच्च न्यायालय कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? पर्याय क्रमांक डी 1950। पण आता मास्तर याच्यावरती तारीख विचारली तर तुम्ही काय सांगणार? तारीख पण आपल्याला महत्त्वाची माहिती पाहिजे, तर तारीख आहे 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले। किती सांगितलं? 1950। आता याचं महत्त्वाचं, याचं ॲड्रेस पण माहिती पाहिजे। आता हे कुठे आहे? टिळक मार्ग। ठीक आहे, टिळक मार्ग नवी दिल्ली इथे आहे। सोपं। चला याच्यावरती येऊ शकतो प्रश्न बरं का, कुठे आहे? तर कुठं? टिळक मार्ग नवी दिल्ली इथे। चला पुढचा प्रश्न पहा,
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपला राजीनामा कोणाकडे देतात? पर्याय क्रमांक सी, राष्ट्रपती. आता पहा, भाग 5 राज्यघटनेचा किती भाग 5 मध्ये अनुच्छेद किती 124 ते 147 124 ते 147 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय तरतुदींचा समावेश आहे. पुढचा प्रश्न पहा, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली सांगा? पर्याय क्रमांक ए, ग्राम न्यायालय कायदा 2008. हे बेसिक प्रश्न आपण आता घेतले, एक डेमो लेक्चर म्हणून तरी चाललं म्हणलं तरी चालेल तुम्हाला फ्रीमध्ये. आपले जर तुमचा चांगला प्रतिसाद आला, लाईक कमेंट्स आल्या, तुमच्या कमेंट्स आल्या जास्तीत जास्त किंवा लाईक आले, तर आपण काय करू, याची सिरीज एवढी मोठी घेऊ परीक्षेपर्यंत. तुम्हाला फ्री टेस्ट सिरीज पण मिळतील, PDF पण मिळतील, याच्या नोट्स पण मिळतील, सगळं तुम्हाला मटेरियल अवेलेबल होईल. पण केव्हा, तर तुमचा प्रतिसाद, चांगले कमेंट्स आणि लाईक आले तर. नाही आले तर आपण तरी पण घेऊ, पण याचं प्रत्येक एक व्हिडिओ तरी येतील दररोज. जर तुमचा प्रतिसाद चांगला आला तर याची सिरीज आपण दुर्लोक नेऊ, एवढी दुर्लोक नेऊ, तर चांगले जवळजवळ 100 200 प्रश्न आपण परीक्षेच्या टायमाला घेऊ. परीक्षेच्या वेळेस जर तारीख आली तेव्हा आपण 200 100 प्रश्न घेऊ. एवढा तुमचा सराव करून घेऊ, तुमच्या डोक्यामध्ये डायरेक्ट फिटच करून टाकू सगळे प्रश्न. भेटू आपण पुढच्या अशाच प्रश्नसंचामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.